महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। परतूर शहरातील समर्थ ट्रेडर्स आडत दुकानामधील घरफोडी करणारे चोरटे जेरबंद। एकूण 8,39,190 रुपयांचा मुद्देमाल जप्त। चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस, परतूर पोलिसांची कामगिरी। दिनांक 1-2-2026 रोजीचे रात्री दरम्यान परतूर शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील समर्थ ट्रेडर्स दुकानाचे पाठीमागील भिंतीचे छोटी खिडकीची जाळी तोडून दुकानात प्रवेश करून दुकानातील गल्ल्यातून 10 लाख रुपये रोख रक्कम चोरून घेऊन गेले होते। सदर घटनेवरून तक्रारदार प्रभाकर ज्ञानोबा सुपेकर राहणार आनंदवाडी परतूर यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाणे परतूर येथे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्यातील आरोपींचा व गल्ले व गेलेल्या मालाचा शोध घेण्यासाठी पोलीस स्टेशन परतूर येथून एक तपास पथक तयार करून रवाना करण्यात आले होते। सदर आरोपीचा शोध घेत असताना गुन्ह्यातील आरोपी हे पुणे येथे असल्याची प्राथमिक गोपनीय माहिती मिळाल्यावरून परतूर पोलिसांनी फिल्मी स्टाईलने वेषांतर व पाठलाग करून एका हॉटेलमधून मुख्य आरोपीसह 2 विधी संघर्ष बालकांना ताब्यात घेतलं। त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी गुन्हे केल्याची कबुली दिली आहे। गुन्ह्यातील 2 विधी संघर्ष बालक व आरोपीकडून एकूण गुन्ह्यातील 6,190,000 रुपये रोख रक्कम, 2 सॅमसंग कंपनीचे मोबाईल, 1 आयफोन मोबाईल असे एकूण 3 मोबाईल, कानातील चांदीच्या 2 त्रिशूल बाळी, 2 बॅग, 1 बोट कंपनीचे इयरबड सह 2 मोठे धारदार चाकू असा एकूण 8,39,190 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सदर गुन्ह्यात आरोपी सावता एकनाथ शिंदे हा अटक करण्यात आला आहे। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्री अमोल बी रावते हे करत आहेत। आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक अजय बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, उपविभागीय पोलीस अधिकारी RT रेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदाम भागवत, पोलीस उपनिरीक्षक अमोल बी रावते व त्यांच्या पथकाने केली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, परतूर, जालना।